ची जन्मतारीख 8 येते, हं, त्यानंतर 17 येते आणि 26 येते. हं. तर या लोकांसाठी 2026 कसं असेल? हा शनीचा नंबर आहे. ठीक आहे. आणि शनी हार्डवर्क आणि हार्डवर्कचा देवता आहे बेसिकली. इझिली कोणत्याही गोष्टी नाही मिळत आणि 2026 यांच्यासाठी एवढं चांगलं राहणार नाहीये. कारण की शनी आणि सूर्याचं पटत नाही. ते जेवढे पूर्ण इयर हार्डवर्क करतील ना, तेवढे त्यांना रिटर्न्स एंड ऑफ द इयर बघायला मिळतील. की सोन्याचे भाव 2026 मध्ये भरपूर वाढणार आहेत. तुम्ही आता इन्व्हेस्ट केला असेल तर चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळणार. नाही केले असेल तर दिवाळी येते, तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला चांगले बघायला रिझल्ट भेटतील. या फक्त मुलांक 8 वाल्या लोकांना थोडंसं आणि 4 वाल्या लोकांना सोन्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. बाकी लोक करू शकतात. आणि शेअर मार्केट पासून पण दूर राहायचं. जर तुमचा मुलांक 5 आणि 8 असेल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. आणि इन्व्हेस्ट करत असाल इन्व्हेस्ट इन युअर ओन रिस्क. करिअरमध्ये पण त्यांना अगेन मिळतील सगळ्या अपॉर्च्युनिटी वगैरे, पण थोडासा डिले आहे. कंटिन्यू करत राहा हार्डवर्क. तुम्हाला एंड ऑफ द इयर जाता जाता हे इयर तुम्हाला काहीतरी चांगले रिझल्ट देऊन जाईल. हा. आणि यांना थोडंसं हेल्थवरती पण लक्ष द्यायचं. त्यांचं पोट खराब होण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण की सूर्य काय अग्नी आहे ना पोटातली, तर मग जास्त वाढेल कमी होईल. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या. द्यायला पाहिजे. हा, हेल्थ वाईज लक्ष द्या. आणि रिलेशनशिप मध्ये हे थोडेसे कोल्ड बिहेवियर यांचा असतो. तर पार्टनरशिप मध्ये यांचे थोडे प्रॉब्लेम चालतात, असे जास्त इंटरेस्ट नाही घेत. तर थोडंसं इंटरेस्टिंग बनण्यासाठी तुम्ही काहीतरी ट्राय करा, एफर्ट्स करा. हे माझं सजेशन राहील तुम्हाला. तुम्ही एफर्ट्स नाही केले रिलेशनशिप मध्ये, मग तुमचं रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम तर चालतातच. ओके. थोडंसं लक्ष दिलं लक्ष पाहिजे. दिलं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.